चला थोडीशी घाई करूया, नवीन बॉल द्या. धन्यवाद. पुढील सन्मानाकडे आम्ही जातोय. प्रकाश भोसले यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. रवींद्र खोत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या रवींद्र खोत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. प्रकाश भोसले यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. चला पुढील मान्यवरांकडे जाऊया. 32 शिराळामधील एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, एक युवा समाजसेवक संदीप डिगे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. संदीपजी डिगे साहेब या आणि हा सन्मान केला जाईल नयनजी जोशी यांच्या शुभ हस्ते. संदीप डिगे साहेबांचा आपण करूया शुभ सन्मान. नयनजी जोशी यांच्या शुभ हस्ते संदीपजी डिगे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. तदनंतर मात्र पुढील सन्मान केला जाईल गणेश नाईक यांचा शुभ सन्मान आनंद नलावडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. गणेश नाईक साहेबांचा शुभ सन्मान करतोय. आनंद नलावडे साहेबांना मी विनंती करेन आपण शुभ सन्मान करायचा आहे. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे जातोय. भरत कांबळे दादा यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल कृष्णा पाटील यांच्या शुभ हस्ते. भरत कांबळे दादा या. सन्माननीय भरत कांबळे दादा यांच्या माध्यमातून आपल्याला शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग या प्रीमियर लीगसाठी क्रिस्टल ट्रॉफी जी दिली गेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेली, ती आपल्याला मुद्रा असलेली मूर्ती पाहायला मिळाली आहे आणि ती त्यांच्याकडून दिली गेली आहे. चला पुढील सन्मानाकडे आपण जातोय. सन्माननीय कृष्णा पाटील यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान माफ करा तानाजी पाटील साहेब यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय आणि हा सन्मान अक्षय घोडे पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तदनंतर मात्र सन्माननीय दत्ता साळुंके साहेब यांचाही आपण या ठिकाणी करत आहोत शुभ सन्मान. रुपेश उंडाळकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या दत्ता साळुंके साहेबांचा आपण करत आहोत शुभ सन्मान. या दत्ता साळुंके साहेब या आपला या ठिकाणी केला जाईल शुभ सन्मान. 3 बॉलचा खेळ संपलाय. पहा यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव घेतली गेली आहे. चला थोडंसं सांभाळा त्या खेळाडूला. 2 धावा कंप्लीट केल्यात. सन्माननीय विशालदादा पाटील यांचाही आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत आणि हा सन्मान शुभम पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या विशाल पाटील साहेबांचा करूया शुभ सन्मान. चला बॅक ऑन द क्रिकेट. 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. टीम मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या टीमकडून आघाडीला आलेले फलंदाज संदीप आणि स्वप्नील ही जोडी पाहायला मिळाली आहे. अंतिम 3 मध्ये जाणारी कोणती टीम असेल याकडे नजरा वळवल्या गेल्यात. चर्चा होतीये. कोलवतचा बॉल आडव्या हाताने कमालीचा प्रहार. मैदानाच्या आतमध्ये संदीप ओलांगडे इन ॲक्शन मध्ये प्रहार केलाय. 6 धावेंचा षटकार. चला डीजे वाले आपण राहिलात कुठे? या डीजे वाले या. आता वाट बघू नका. आता सेमीफायनल चालू आहे. आता न सांगता लावायचे आहे. 10 सेकंदाचा वेळ असेल. मध्ये धावसंख्या 16. सुमित गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुमित घराळे. शेवटचा बॉल. हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. बराचसा बाहेर. 17 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या दरम्यान पाहायला मिळाल्या आहेत.
सुमित यांच्या अगेन्स्ट, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही खेळाडू दादा खेळाडू आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाचे डावपेच माहीत आहेत आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालेत. हो हो हो, यावेळी मिस टाईम आहे. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झालाय. संधी मिळाली आहे, नवसंजीवनी मिळाली आहे. एकच धाव घेतली गेली आहे, दुसरीसाठी जाणार नाही आहेत. सेकंड ओव्हरमध्ये स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे. संदीप वलांगडे आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून स्ट्राईक घेतली गेली. 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. चला थोडंसं स्पीडअप घ्या टीम. चला पिंटू दादा 11 करण जोशी या संघाच्या संघनायकाला हा कॉल आहे की आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. चला ओमकार, हा कॉल आपल्यासाठी आहे. फायनलची मॅच किती ओव्हरची असेल हा एक प्रश्न आहे आणि विकास घोडे पाटील अप्पा यांच्याकडून मात्र आता या बाबीची नजर आणि या ओव्हरची किती ओव्हरची मॅच असेल हेही बाबी जाणून घेतल्या जातील. गोलंदाज निघाला. यावेळी पहा हलक्या हाताने फ्लिक केले. ऑन साईडला डीपमध्ये प्रोडक्शन दिले गेले. एक धाव घेतली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी जातील का तर नाही, थांबवलंय. एका धावेने धाव संख्या 19 या आकड्यावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अजय पाटील आले आहेत. यावेळी पहा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. अजित आहे त्या ठिकाणी. एकच धाव घेतली गेली आहे, म्हणजे या ओव्हरमधल्या पहिल्या 2 बॉलवरती धावा आल्या त्या 2. सेमीफायनल क्रमांक 2 शंभू चषकाचा हा थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला आहे. कम्मालीची बॅटिंग, कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आता मात्र चर्चा होतीये. गोलंदाज पुन्हा एकदा निघालेला आहे अजय पाटील. इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. हो हो हो, यावेळी पहा, अरे वाडा कोणाचाही असो, राणा फक्त माझ्या नावाचा नाव आहे. मैदानाच्या आतमध्ये संदीप वलांगडे हे नाव मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं गेलंय आणि चर्चा होते. पहा इंट्रोडक्शन मध्ये थोडेसे शफल झाले ऑफस्टिक वरती आणि तिथून मात्र क्लासिकल फटका या पठ्ठ्याने मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. नाव आहे संदीप वलांगडे. या नावाची चर्चा आपण सातत्याने केली गेली आहे. वाह, काय कम्मालीचा प्रहार केलाय. अजून एक पहा इथे 6-1-6 आणि 6-2-12 मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा बोलबाला केला गेलाय. फलंदाज कम्मालीची फलंदाजी केली आहे. त्याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये माझ्या सोबत लढण्यासाठी मीच पुढ्यात उभा आहे. अरे माझ्यासाठी लढण्यासाठी मीच पुढे उभा आहे. सोडा हे परके बिरके, मी मला कसे हरवतो तेच पहा. मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटवरती गेले आहेत. तदनंतर मात्र एकेरी धाव घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न राहिलेला आहे आणि दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. या धावसंख्येने मात्र धावसंख्या 3 वर 4, 34 धावा धावफलकावरती आल्यात. 34, 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. चर्चा होतीये या मॅचची. चला थोडीशी घाई करा. शेवटचा बॉल, अंतिमचा बॉल. हो, यावेळी पहा हलक्या हाताने खेळलाय. शॉर्ट मिड विकेटला प्रोटेक्शन दिलंय. एकच धाव घेतली आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 35. 36 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत येणाऱ्या 12 बॉलमध्ये. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवायची टीम.
चला थोडीशी घाई करा. रेटरे टीम आपण या बाबीकडे नोंद घ्या. चला मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येतील अजय पाटील आणि त्यांच्या समवेत स्ट्राईक एंडवरती सुमित घराळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. रेटरे वारणा या टीमकडून आपल्याला आघाडीला येताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोणती टीम असेल याकडेही नजरा वळवल्या जातील. चला थोडीशी घाई करूया. चला फलंदाज अजय आणि सुमित थोडीशी घाई करा. अजय आणि सुमित थोडीशी घाई करूया. स्ट्राईक एंड वरती असतील ते सुमित घराळे, नॉन स्ट्राईक एंड असतील वरती असतील ते अजय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी येतील संदीप. पुन्हा एकदा इनडाक्शन मध्ये पाहायला मिळतील का संदीप, हा एक प्रश्न उभा राहिलाय. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिले षटक हाताळण्यासाठी स्वप्नील आलेत. आपल्या मनामध्ये डोळ्यांमध्ये नवीन स्वप्न घेऊन ते आलेत. त्यांच्याकडे नजरा वळवले. चला थोडंसं स्पीडअप घ्या. चला थोडीशी घाई करा प्लीज. चला जाऊया. सुमित आहेत. सुमित घराळे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी उभे राहिलेले. चला वेळ घ्या टीम. गोलंदाजी करणारी टीम आता आपण वेळ घेत आहे. चला थोडंसं सहकार्याची भूमिका घ्या. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. खुलवरचा बॉल पहिल्याच बॉल वरती जोरकर अपील केली आहे, बीट केलंय. डॉट बॉलचा कॉलिंग आलाय. 11 बॉल 36चं समीकरण. एका बाजूला टीम मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे नवलाई स्पोर्ट्स रेटरे वारणा. ही टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. हो यावेळी पहा खोलवरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. अतिशय जबरदस्त पहा टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय ओम साई एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ज्या व्यक्तिमत्वाने मोलाचं योगदान दिलंय त्या व्यक्तिमत्वाची मात्र आता इथे चला थोडंसं स्पीडअपने या. मैदानाच्या आतमध्ये ग्रँड एंट्री पाहायला मिळाली आहे. संपूर्ण आयोजन कमिटी ज्यांना घेऊन आणण्यासाठी या व्यक्तिमत्वाचं किती मोठं योगदान राहिलंय. खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता रोड लाईनचे सर्वे सर्वा सन्माननीय श्री सर्जेरावजी मांगडे साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन होतंय आणि त्यांचं स्वागत स्वॅग से करेंगे. स्वागत. कम्मालीचा प्रहार, चेंडू सीमा पार आला तो षटकार पाहायला मिळालेत. पहा या स्पर्धेमध्ये सर्जेराव मांगडे साहेब मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पुरस्कर्ते. अनेक स्पर्धेला ज्या व्यक्तिमत्वाने दानशूर भावनेने अनेक पारितोषिकं दिलीत. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तिमत्वाने टी शर्ट स्पॉन्सर केलेत त्या व्यक्तिमत्वाला आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. अतिशय जबरदस्त आणि दिलखुलास व्यक्तिमत्व. विघ्नहर्ता रोड लाईनचे सर्वे सर्व अध्यक्ष संस्थापक सन्माननीय श्री सर्जेराव मांगडे साहेब आणि त्यांच्या समवेत अजित पाटील, प्रशांत पाटील, विकास घोडे पाटील, स्वानंदजी निर्लेकर साहेब यांची संपूर्ण टीम या आयोजन कमिटीने मात्र इथे उत्साहाने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर शाहूवाडी तालुक्यांनी नेहमीच एक चांगला उपक्रम बाळगलाय जिथे संस्कृतीची जोड हलगीच्या सुरामध्ये आणि तदनंतर मात्र सनईच्या निनादामध्ये सर्जेराव मांगडे साहेबांची एक ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. या एंट्रीला पाहतच राहावं आणि पाहतच राहावं, डोळ्यामध्ये भरून घ्यावी असं हे व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावरती येत आहे. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे खऱ्या अर्थाने ज्यांनी पुरस्कृत केली गेली आहे ही स्पर्धा विकास घोडे पाटील अप्पा यांच्यावरती असलेलं प्रेम, स्वानंदजी निर्लेकर भाऊ यांच्यावरती असलेलं प्रेम, प्रशांत पाटील असतील किंवा अजित पाटील असतील यांच्यावरती असलेलं प्रेम या व्यक्तिमत्वाने नेहमीच दिलं गेलंय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय श्री सर्जेराव मांगडे साहेब विघ्नहर्ता रोड लाईनचे सर्वे सर्व दानशूर व्यक्तिमत्व. वाह भाई वाह, क्या बात है. सर्जेराव मांगडे साहेब यांची ग्रँड एंट्री.
पहा या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं गेलंय, असं म्हटलं जातं ना, अरे आभाळ झाकलं तरी सूर्य कधी मावळत नाही. सर्जेराव माइंगडे साहेब आलेत आणि असं मी म्हणेन, अरे आभाळ झाकलं तरी सूर्य कधी मावळत नाही, झुकला तरी माणूस कधी हरत नाही. थोडं थांबा, थोडं सहन करा आणि विजयानंतर मात्र यश परिधान करा, असं सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पुरस्कर्ते सन्माननीय श्री सर्जेराव माइंगडे साहेब यांचं या व्यासपीठावरती एक ग्रँड एंट्री. त्याचबरोबर त्यांचे सहकर्मी माननीय श्री लक्ष्मणजी माइंगडे साहेब, तदनंतर माननीय नारायण माइंगडे साहेब, विजयजी माइंगडे साहेब यांचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर्जेराव माइंगडे साहेब, आपण या ठिकाणी आलात. खऱ्या अर्थाने आम्हाला अपेक्षा होती आपण थोडं आणखी लवकर याल, मात्र वेळात वेळ काढून आज बिजी शेड्यूल आहे आणि बिजी शेड्यूलमधून साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा आपण खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करूया आणि घेऊन जाऊया त्यांना या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आणि या क्रिकेटच्या मैदानामध्ये जिथे चर्चा होतीये. चला सुमित बाद झाले, स्कोर कार्डकडे नजरा वळूया. 3 चेंडू 3 षटकार ठोकलेत त्यांनी, मॅच ऑन केली आहे. धावफलकावरती धाव संख्या 19 धावा लगावले गेले आहे आणि आता मात्र येणारे बॉल शिल्लक आहेत 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत यावेळी मात्र बॅकफूट वरती गेले, पंच केला, बॉल चाललाय सरळ थर्ड मॅन रिझन मध्ये, चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4, आला तो चौकार. मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण झालाय. येणारे बॉल 5 शिल्लक आहेत, बनवायचे आहेत 13. 5-13 ची मॅच, 5 बॉल 13 ची मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला, एका बाजूला नवलाई स्पोर्ट्स रेटरे तर दुसऱ्या बाजूला मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. 5 बॉल 13 ची मॅच आहे. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी. एक धाव घेतली आहे, अजय पाटील यांना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. इथे काय घडलंय, अजय पाटील बॅक टू द पवेलियन, एक आशेचा किरण मैदानाच्या आतमधून परतीच्या दिशेने जाताना पाहायला मिळालंय. सेलिब्रेशन बरंच काही सांगून जात आहे. वा, गेले पाठमोहरा केला गेला. इथे कोण जिंकेल कोण हारेल, मैदानाच्या आतमध्ये बॉल आणि याच्यामध्ये खेळाडूमध्ये असलेले हे द्वंद्व पाहायला मिळाले आणि आता मात्र एक प्रश्न उभा राहिलाय. चला 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. चला आयोजन कमिटी आमच्यापर्यंत कॉल येऊ द्या. काय कॉल आहे, आमच्यापर्यंत एक कॉल येतोय, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आता मॅच थोडीशी फसली आहे. 3 बॉल 11 ची मॅच आहे. मॅच 2 मिनिटं अंपायर आम्ही आपल्याकडे येतोय. काही टेक्निकल एरर आहेत या ठिकाणी. चला आप्पा आमच्यापर्यंत कॉल द्या, थोडीशी घाई करा, अंधार होतोय, याही बाबीकडे लक्ष द्या.
चला अजित दादा निर्णय येऊ द्या. चला घाई करा, थोडंसं घाई करा. दोन्ही टीमने ज्या टेक्निकल एरर आहेत पहा. इथे आमच्यापर्यंत कॉल आलाय. एकदा ऑफिशियली कॉल विकास घोडे पाटील यांना मी विनंती करेन आपल्याकडून आमच्यापर्यंत पोहोचू द्या. विकास घोडे पाटील अप्पा, हा कॉल आपल्याकडून येऊ द्या आमच्याकडे. इथे स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत, त्यांनी आमच्यापर्यंत कॉल दिलाय. जी क्षेत्ररक्षण करणारी जी टीम आहे ना, यस स्वानंद भाऊ आणि विकासजी नरले, खऱ्या अर्थाने स्वानंद आणि विकास घोडे पाटील अप्पा यांच्या माध्यमातून हा कॉल आमच्यापर्यंत अशा पद्धतीने पोहोचलेला आहे की या मॅचमध्ये मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या खेळाडूला प्लेयर ऑफ द मॅचचा किताब दिला होता. तो टी शर्ट्स त्यांनी परिधान केला नाही. समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलंय आणि त्याच दरम्यान आम्ही तुम्हाला 2 रनची पॅनल्टी देतोय. या आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत हा कॉल पोहोचवलाय, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल 3. त्याचबरोबर पत्रकार सन्माननीय विलास बनसोडे सर यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. चला जाऊया. 3 बॉल 9ची गरज आहे. 1 मिनिट. यस काय घडलंय? पंच एक कॉल आहे तुमच्यासाठी. जे बाउंड्री लाईनला घेतलेल्या रन्स किती होत्या? 3 धावा. यस तिसरे 3 रन आहेत ना? यस 3 धावा. यस स्कोअरमध्ये अपडेट करा. 3 धावा ॲड करा. 2 धावा घेतल्या तर 3 करा. यस आता स्कोअर येईल आपल्या समोर. यस विजय सर ओके. 2 बॉल 8ची मॅच आहे. 2 बॉल 8 हे इक्वेशन समोर आलंय. 2 बॉल 8 हे इक्वेशन समोर आले. चला विकास चला मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. चला एकत्र येऊ नका. 2 बॉल आणि 8ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे दोन बॉल 8ची गरज आहे. वेट. चला 2 बॉल 7ची मॅच आहे. यस करेक्शन केले गेले. बाबा गडबड करू नको. फायनलची सेमीफायनलची मॅच आहे. 2-7. यावेळी मात्र स्विंग आणि मिस पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक येईल इथे. टाय ब्रेकर होईल का? काय घडले मैदानाच्या आतमध्ये? पंचांचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतील बाद. 1 बॉल आणि 7ची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 1 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चला 1 बॉल आणि 7ची गरज आहे.
यावेळी पहा खोलवरचा बॉल मिस झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये दुसरी आम्हाला फायनलिस्ट टीम मिळाली आहे मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. चला लगेचच या दोन्ही टीम संघनायक ओमकार पाटील. ओमकार लगेचच या, तिकडे जाऊ नका, या लवकर या आणि आपण टॉससाठी जाऊया.